महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चौल वावे रस्त्यावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा, 10 फूट खोल खड्ड्यात दुचाकी, तरुणाचा जीव धोक्यात, रेवदंडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल। चौल चौकी ते वावे रस्त्याच्या कामात ठेकेदारांची दुर्दैवी निष्काळजीपणा। रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौल भोवाळे बीबी गावाजवळ खोदलेल्या मोरीच्या 8 ते 10 फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात सागवाडी येथील 30 वर्षीय रामनाथ जगन्नाथ फसाळा यांना जीवघेण्या दुखापती झाल्या आहेत। कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता उघडा खड्डा ठेवल्याने हा अपघात घडला असून ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। शासनाच्या दुर्लक्षित रस्ते सुधारणा प्रकल्पात असा निष्काळजीपणा चालू ठेवण्यात आल्यास नागरिकांच्या जीवावर बेतेल नाही तर काय। रेवदंडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता रामनाथ फसाळे हे त्यांच्या मोटारसायकलवरून वावे चौल मार्गाने प्रवास करत असताना चौल बीबी हद्दीत मोरीसाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात वाहनासह ते कोसळले। अपघातात त्यांच्या अंगात लोखंडी शीग घुसली असून हनुवटी, ओठ, कपाळ, नाक व तोंडावर गंभीर दुखापती झाल्या। सध्या ते ICUत दाखल आहेत। घटनास्थळी बॅरिकेड्स, इशारे किंवा प्रकाश योजना कोणत्याच नव्हत्या, फक्त मृत्यूचे जाळे विणलेला उघडा खड्डा। ठेकेदारांनी मूलभूत सुरक्षिततेचाही काळजी न घेतल्याने हा जीवघेणा अपघात घडला। फिर्यादी जयश्री जगन्नाथ फसाळा यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात RK मदानी अँड कंपनी व S महेश्वरी अँड कंपनी मुंबई येथील ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 125 अ व ब अंतर्गत गुन्हा क्रमांक 41/2026 नोंदवला गेला आहे। पुढील तपास सुरू आहे। मात्र हे केवळ असा एकट्याचा अपघात नाही, संपूर्ण रस्त्यावरील अर्धवट कामे, संथ गती, अपुऱ्या बॅरिकेड्स व या सूचनांमुळे नागरिक आणि पोलीस दोघेही त्रास सोसत आहेत। ठेकेदारांची संथ गती, पोलिसांवर अतिरिक्त भार, या मार्गावर सुरू असलेल्या कामाची संत प्रगती आणि सुरक्षेचा पूर्ण अभाव यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत। पोलिसांना दिवस रात्र धुळीत उन्हात उभे राहून वाहतूक सांभाळावी लागत असून त्यांच्यावर मानसिक व शारीरिकही ताण वाढत आहे। स्थानिक नागरिक म्हणतात, योग्य नियोजन आणि सुरक्षिततेने काम केले असते तर असे अपघात टाळता आले असते। आता मात्र ठेकेदारांचा दोष नागरिक व पोलिसांवरच पडतोय। महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलने यापूर्वीही खड्डे, अर्धवट कामे व सुरक्षा विरोधात आवाज उठवला होता। आता गुन्हा दाखल झाल्याने ठेकेदार व शासनाच्या जबाबदाऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता या घटनेने ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचे नग्न चित्र समोर आले असून शासनाने तात्काळ कारवाई करून रस्ते सुरक्षित करावे, अन्यथा आणखीन जीवितहानी होण्याची भीती आहे। पोलीस तपास अहवालानुसारच ठेकेदारांना धडक देऊन जबाबदारी निश्चित करावी, अन्यथा अशी कामे कधी पूर्ण होणार। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडे सह तृप्ती भोईर, चौल, रेवदंडा।